महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर शहरात एका डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात उल्हासनगर पोलिसांनी 2 तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून रुग्णालयात तिच्यासोबत विनयभंग झाल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत डॉक्टर शहाबुद्दीनला ताब्यात घेतलं आणि 2 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या घटनेचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस करत आहे. नमस्कार. आज उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने त्वरित तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्यात 3 तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स, त्यानंतर इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून 3 तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे. तरी आपल्या जिल्ह्यामध्ये पहिली घटना असेल तर काही तासांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले. बरोबर आहे. आमच्या झोनमध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये सदरची जी घटना घडून गेल्यानंतर कमी वेळेमध्ये चार्जशीट करण्याची पहिलीच घटना आहे. सदर आरोपी पीडित महिलेशी एकत्रित काय प्रकरण? संबंधित महिलेने एक विनयभंग केल्याची तक्रार सांगितली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.